Welcome to session 4. In this session, we turn towards simplification. Simplification means if we put given limit and we get infinity plus minus infinity. 0/0 अलाउड नाही, तसं इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी और इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी सुद्धा अलाउड नाही. मग असं असेल तर काय करायचं? फॅक्टराइज इफ पॉसिबल. शक्य असेल तर त्याचे फॅक्टर्स पाडा. देन मेकिंग इक्वल डिनॉमिनेटर. Making equal denominator. Denominator same करा. Simplify numerator and cancel common factor. आणि शेवटची स्टेप आहे टेकिंग लिमिट. काय काय करायचं बघा, सगळ्या स्टेप तुमच्याकडे आहे. दिलेल्या लिमिट टाकलं तर तुम्हाला इन्फिनिटी प्लस मायनस इन्फिनिटी उत्तर येईल. मग अशा वेळेला शक्य असेल तर फॅक्टर्स पाडा. डिनॉमिनेटरचे डिनॉमिनेटर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इक्वल डिनॉमिनेटर करा. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर डिनॉमिनेटरचं सिम्प्लिफिकेशन होईल. पुन्हा त्याचे फॅक्टर पाडून कॉमन फॅक्टर कट करा आणि उरलेल्याचं लिमिट घ्या. तुम्हाला तुमचं आन्सर मिळून जाईल. हा सिंपलसा टेक्निक आहे. एक्झाम्पल. ओके, सी द एक्झाम्पल. लिमिट x टेंड्स टू 3 1 अपॉन x मायनस 3 मायनस 9x अपॉन x क्यूब मायनस 27. सी फर्स्ट what happens if we put given limit. Okay, if we put x equal to 3, we get 1 upon 3 minus 3 minus 9 threes 27 upon 3 cube 27 minus 27. 1 upon 3 minus 3 0 means infinity. 27 minus upon 0 means again infinity. We don't want this answer. Infinity plus minus infinity आपल्याला नको आहे. म्हणून काय करायचं? मग आता सिम्प्लिफिकेशन करायचं. कसं करायचं तर बघा, याचे फॅक्टर्स शक्य नाही. कीप इट ॲज इट इज. मायनस 9x याचे फॅक्टर्स पडतील बिकॉज a क्यूब मायनस b क्यूब. व्हॉट आर इट्स फॅक्टर्स? a मायनस b फर्स्ट मायनस सेकंड. देन स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट प्लस 3चा स्क्वेअर 9. हे तुमचे फॅक्टर्स आहे. कोणता फॉर्म्युला? a क्यूब मायनस b क्यूब इक्वल टू a मायनस b इंटू a स्क्वेअर प्लस ab plus b square. according to this rule I factorize it. ओके, हा उपयोग करून मी त्याचे फॅक्टर्स तुमच्या समोर लिहिले. विच इज इक्वल टू, आता कॉमन डिनॉमिनेटर, दोघांचा डिनॉमिनेटर कॉमन करायचा आहे. मग कॉमन डिनॉमिनेटर म्हणजे LCM लिहून घ्यायचा. मग कॉमन एकदाच घ्यायचा आणि अनकॉमन सगळे घ्यायचे. मग हा घेतला कॉमन फॅक्टर, हा पण घ्या. x स्क्वेअर प्लस 3x प्लस 9. हा जर फॅक्टर इकडे यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? या फॅक्टरने 1ला मल्टिपल करावं लागेल. x स्क्वेअर प्लस 3x प्लस 9 मायनस 9x. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. मायनस 9x. सिम्प्लिफाय इट. लिमिट x टेंड्स टू 3. ओके, x स्क्वेअर 3x मायनस 9x मायनस 6x प्लस 9 अपॉन x मायनस 3 इंटू x स्क्वेअर प्लस 3x प्लस 9. एम आय करेक्ट?
याचे पुन्हा दोन फॅक्टर्स पडतात, विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 3 एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. एम आय करेक्ट? एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 अपॉन एक्स मायनस 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9. हे झाले कॉमन फॅक्टर्स. एम आय करेक्ट? आता कॉमन फॅक्टर कॅन्सल करा. काय राहिलं? लिमिट एक्स टेन्स टू 3 एक्स मायनस 3 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9. टेकिंग लिमिट 3 minus 3 upon 9 plus 9 plus 9, 0 upon 27 means 0 is your final answer. 0 हे तुमचं दिलेलं लिमिट आहे. 0 अपॉन 0 नाही, फक्त 0 आहे. 0 हे आन्सर आहे, रिअल नंबर आहे. ओके, तर असा हा छानसा प्रॉब्लेम. Second problem, limit x tends to 1 x minus 2 upon x square minus x minus 1 upon x cube minus 3x square plus 2x. Let us try. If we put given limit, we get 1 minus 2 upon 1 minus 1 minus 1 upon 1 चा क्यूब minus 3 into 1 plus 2 into 1, that is minus 1 upon 0 minus 1 upon 0 infinity minus infinity किंवा minus infinity minus infinity. नाही चालत, मग try to factorize it if possible, and therefore given limit equal to limit x tends to 1, numeratorचे फॅक्टर नॉट पॉसिबल. हियर x कॉमन, टेक इट आउटसाइड. am I correct? minus 1 as it is. Here x common, what is inside? x square minus 3x plus 2. Again its factors 2 ones, दोघांनाही मिडलचं साइन द्यायचं, and therefore its factors are x minus 2 x into x minus 1 minus 1 upon x into x minus 2 x minus 1, because last term contains plus sign and therefore both the factors have middle term sign म्हणून. ओके, LCM घ्या. कॉमन डिनॉमिनेटर इक्वल टू लिमिट x टेन्स टू 1. पहिल्यांदा कॉमन डिनॉमिनेटर आपण लिहून घेणार. लिमिट x टेन्स टू 1. ओके, काय कॉमन डिनॉमिनेटर? कॉमन काय काय आहे? x कॉमन आहे, आणखी x मायनस 1 कॉमन आहे आणि x मायनस 2 आहे. मग आता हे तिन्ही जर एलसीएम घेतला तर येईल. मग इथं काय कमी आहे? या तिन्हीपैकी कोण नाही? x मायनस 2ने याला गुणल्यावर काय होईल? x मायनस 2चा स्क्वेअर. हे तिन्ही पण आहे मायनस 1. सिम्प्लिफाय इट, विच इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 1 एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 मायनस 1 अपॉन x इंटू x मायनस 1 x मायनस 2. एम आय करेक्ट? इथपर्यंत काही शंका? विच इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 1. सिम्प्लिफाय करा. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 अपॉन x इंटू x मायनस 1 x minus 2, and again factorize 3 ones, both terms have middle term sign. म्हणजेच काय? x minus 3 x minus 1 upon x into x minus 1 x minus 2. Cancel common factor. What is remaining part? Limit
x tends to 1, x minus 3 upon x into x minus 2. Putting given limit, you got 1 minus 3. I put directly 1 into 1 minus 2 minus 1 minus 2 upon minus 1 plus 2, and this is your final answer. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. बघा बरं. ओके, काही शंका? नेक्स्ट प्रॉब्लेम. लिमिट x टेंड्स टू a 1 upon x square minus 3ax plus 2a square plus 1 upon 2x square minus 3x plus a square. If we put given limit, again check same manner. If we put x equal to a, we get 1 upon a square minus 3a into a, 3a square plus 2a square upon 2a square minus 3a into a, 3a square plus a square. 2a square plus a square, 3a square minus 3a square, 1 upon 0, infinity plus infinity. We don't want this answer and therefore factorize it. मग याचे फॅक्टर्स सांगता येईल. 1 upon 2a square, 2 ones, बे एक बे, म्हणजेच काय, याचे फॅक्टर्स काय पडतील? मायनस ट्वाईस एक्स मायनस ए एक्स प्लस 2a स्क्वेअर. पहिल्या दोघांना कॉमन एक्स मायनस 2a, दुसऱ्या दोघांना कॉमन मायनस ए म्हणजेच एक्स मायनस 2a, कॉमन एका ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 2a आणि एक्स मायनस ए. सिमिलरली 2 ones म्हणजेच काय, तेच फॅक्टर आहे मायनस ट्वाईस ए एक्स मायनस ए एक्स प्लस ए स्क्वेअर. आता काय कॉमन आहे? 2x कॉमन आहे. मग ब्रॅकेटमध्ये काय राहील? 2x स्क्वेअर ट्वाईस एक्स ए मायनस ए कॉमन एक्स मायनस ए. का निगेटिव्ह कॉमन घेतल्यावर साईन बदलेल. सिम्प्लिफाय करून बघा, पुन्हा हाच बनेल. म्हणजे पुन्हा कॉमन एका ब्रॅकेटमध्ये, उरलेले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ट्वाईस एक्स मायनस ए. एम आय करेक्ट? ओके, दॅट इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू a, कॉमन डिनॉमिनेटर x मायनस ए एक्स मायनस ए एकदाच घ्यायचा. अनकॉमन x मायनस 2a आणि 2x मायनस ए. या तिन्हीपैकी इथं कोण नाही त्याने याला मल्टिपल करायचं. x मायनस 2a आहे 2x मायनस ए इंटू 1 2x मायनस ए प्लस इथं कोण नाही, x मायनस 2a नाही, x minus 2a, and that is equal to, if we simplify it, you got 2x plus x 3x minus 3a upon x minus a, x minus 2a, 2x minus a. Okay, and that is equal to limit x tends to a, 3 common, x minus a upon x minus a into x minus 2a into 2x minus a. Am I correct? दिसतंय? ओके. x minus a कॉमन फॅक्टर आहे, कट करा. उरलेल्यामध्ये डॅ टाकून लिमिट, टेकिंग लिमिट 3 अपॉन a मायनस 2a, जिथं जिथं x आहे तिथं 2a मायनस a, 3 अपॉन a मायनस 2a मायनस a, 2a मायनस a a म्हणजेच मायनस 3 अपॉन a स्क्वेअर मायनस
3/a² अँड दिस इज युअर प्रॉब्लेम. आणि या टाईपच्या प्रॉब्लेमला आपण म्हणतो सिम्प्लिफिकेशन प्रॉब्लेम, ज्याच्यामध्ये सुरुवातीचा ॲन्सर इन्फिनिटी प्लस मायनस इन्फिनिटी येऊ शकतं. मग फॅक्टर पाडतो, कॉमन डिनॉमिनेटर करतो, सिम्प्लिफाय करतो, कॉमन फॅक्टर कट करतो आणि ॲन्सर काढतो. सिम्पल टाईप. ओके. नेक्स्ट टाईप ऑफ प्रॉब्लेम आर रॅशनलायझेशन. काय होतं याच्यात माहिती आहे? इफ वी पुट गिवन लिमिट वी गेट 0/0 अगेन. मग 0/0 आलं की नियमानुसार फॅक्टर्स पडायला पाहिजे. अँड वी आर अनएबल टू फॅक्टराइज. फॅक्टर्स पाडू शकत नाही. देन पुढचा कन्सेप्ट आहे इफ there is term of square root, term किंवा terms in numerator or denominator or both. बघा, टाकलं 0/0 उत्तर आलं. मग फॅक्टर पडायला पाहिजे, फॅक्टर शक्य नाही. आणि फक्त तिथं काय आहे? मग एक किंवा दोन्ही टर्म, या प्रकारच्या टर्म, रूट ऑफ f1x प्लस मायनस रूट ऑफ f2x अशा प्रकारचं दोन्ही रूट किंवा सिंगल रूट, एक स्क्वेअर रूटची टर्म असेल तर देन मल्टिप्लाय अँड डिव्हाइड, multiply and divide by changing by the term obtained. कोणती टर्म? by changing sign between square root term and other terms. दोन स्क्वेअर रूटच्या दोन टर्म असतील तर दोघांच्या मधलं चिन्ह बदलायचं. एक असेल तर ती स्क्वेअर रूटची टर्म आणि दुसरी टर्म यांच्यामधलं चिन्ह चेंज करायचं आणि त्याने मल्टिपल आणि डिव्हाइड करायचं. या प्रोसेसला म्हणतो आपण रॅशनलायझेशन. सिम्प्लिफाय, पुढे सिम्प्लिफाय कोणतं? ज्याचं रॅशनलायझेशन केलं बाय दिस फॉर्म्युला x मायनस ए एक्स प्लस ए एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. देन आता फॅक्टराइज, कॅन्सल कॉमन फॅक्टर. पुढची प्रोसेस सेम आहे. कॅन्सल कॉमन फॅक्टर अँड टेकिंग लिमिट. सिम्प्लिफाय, cancel common factor and taking limit. Such a process we call it as a rationalization. ओके, अशा प्रोसेसला आपल्याकडे म्हणतो आपण रॅशनलायझेशन. बघूया याच्यावरचा एक्झाम्पल. सी द प्रॉब्लेम. लिमिट x टेंड्स टू 0, रूट ऑफ 6 प्लस एक्स स्क्वेअर मायनस रूट 6 होल अपॉन x. प्रोसेस सेम. इफ we put x equal to 0, we get root 6 plus 0 means root 6 minus root 6, 0 upon x means 0. टाकलं तर नको आहे. मग 0 म्हटल्यावर फॅक्टर पडायला पाहिजे, पण 0 असल्यामुळे फॅक्टर्स पण शक्य नाही. मग काय करायचं? तर मग मल्टिप्लाय अँड डिव्हाइड बाय द फॅक्टर
कोणता अगोदर दिलेला प्रॉब्लेम राईट डाऊन करा. -√6/x. ओके, 0 येतं म्हणून 2 रूटच्या मधलं साईन बदलायचं, आतलं नाही. 2 रूट ही फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, दोघांच्या मधलं साईन चेंज करायचं. अँड दिस हे +√6 त्याच नंबरने डिवाईडसुद्धा करायचं. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय सेम टर्म, changing the sign between two terms, which is equal to limit x tends to 0. आणि याला ज्याचं रेशलायझेशन केलं त्याचं रूट गेलं. हा a माना, हा b माना. a - b, a + b, a स्क्वेअर. रूटचा स्क्वेअर रूट निघून जाणार बघा, रूटचा स्क्वेअर रूट निघून जाणार. -b √6चा स्क्वेअर 6/x इंटू √6 + x + x स्क्वेअर + √6. काय केला, हा फॅक्टर मी वापरला. a - b, a + b, a स्क्वेअर - b स्क्वेअर. सिम्प्लिफाय इट. हा +6, हा -6 गेला, काय राहिला, which is equal to limit x tends to 0, x square plus x upon x into √6 plus x square plus √6 as it is. Up till any problem? बघा, +6 -6 गेला. न्यूमरेटरला अजूनही टाका, 0/0 येईल. मग न्यूमरेटरमधनं x कॉमन घ्या, म्हणजेच ब्रॅकेटमध्ये काय राहील, x + 1/x इंटू √6 plus x square plus √6. This x cancel with this x and taking limit. टाका लिमिटमध्ये किंमत, तुम्हाला मिळेल √6 + 0 + 0चा स्क्वेअर 0 + √6, दॅट इज 1/√6 + √6 2√6. अँड दिस इज युअर फायनल ॲन्सर. आणि हे तुमचं झालं ॲन्सर. प्रोसेस बघा, सिमिलर प्रॉब्लेम. ओके, वी टेक one more problem and then remaining problem in next session. Limit x tends to 2, x square -4/√x + 2 -√3x - 2. बघा काय होतं, if we put x = 2, we get 2चा स्क्वेअर 4 - 4 0, 2 + 2 √4 म्हणजे 2, -6 - 2 4 म्हणजे 2, अगेन 0/0. आता याचे फॅक्टर्स पडतात, पण याचे पडतात का फॅक्टर, नाही. मग लिमिट त्याचं रॅशलायझेशन करा, ज्याचे फॅक्टर्स पडतात त्याचे फॅक्टर्स पाडा, आणि ज्याचे नाही पडत त्याचं रॅशलायझेशन करा. रॅशलाइज डिनॉमिनेटर. तर रूट कुठं आलं, डिनॉमिनेटरला. मग दोघांच्या मधलं चिन्ह हा तुमचा a, दोघांच्या मधलं प्लस हा तुमचा b. Okay, this as it is, x - 2 x + 2 into √x + 2 into √3x - 2 upon a - b, a + b, a square √x + 2चा स्क्वेअर x + 2 b square. This is
the simplification a minus b, a plus b, a square minus b square for denominator. Am I correct? That is equal to limit x tends to 2, numerator as it is, x minus 2, x plus 2 into root of x plus 2 plus root of 3x minus 2 upon x minus 3x minus 2 minus minus plus 2 plus 4. Am I correct? ओके, बघा बरोबर आहे का? ओके, देन विच इज इक्वल टू लिमिट x टेन्स टू 2. अजूनही 2 टाकलं तर हा 0 होईल, हा 0 होईल, -4 + 4, 0 अपॉन 0 नको आहे आपल्याला. मग हा फॅक्टर आहे ॲज इट इज, x प्लस 2 ॲज इट इज, रूट ऑफ x प्लस 2 प्लस रूट ऑफ 3x मायनस 2 होल अपॉन -2 कॉमन घेतला तर काय होईल पुन्हा बघा बरं, -2x मायनस मायनस प्लस 4, -2 कॉमन घ्या. एनी ऑब्जेक्शन? बघा झालं. कॅन्सल कॉमन फॅक्टर अँड टेकिंग लिमिट. मग 2 + 2 इंटू नेक्स्ट ब्रॅकेट रूट ऑफ 2 + 2 इंटू नेक्स्ट ब्रॅकेट 6 - 2 अपॉन -2 which is equal to 4 into 2 plus 2 4 upon -2 -8. Am I correct? 16 upon -2. Your answer is -8, and this is the problem. Okay, we stop here.